नेक्स्ट आपण पाहणार आहोत डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंट पार्ट 1 पार्ट 2 ऑलरेडी झालेला आहे. अँड नाव वी आर गोइंग टू लुक ऍक्च्युअल डिझास्टर मॅनेजमेंट काय असतं, व्हॉट आर द फॅक्टर्स अवेलेबल ऑर व्हॉट आर द फॅक्टर्स रिक्वायर्ड फॉर डिझास्टर मॅनेजमेंट. आपत्ती व्यवस्थापनासाठी कोणत्या गोष्टी आपल्याला हव्यात. सो फर्स्ट विल मूव्ह टुवर्ड्स दी ऑब्जेक्टिव्ह. आपण आधी ऑब्जेक्टिव्ह पाहूया राईट हँड साइडला, अँड देन विल मूव्ह टुवर्ड्स द लेफ्ट हँड साइड. सो व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह गाईज ऑफ अ डिझास्टर मॅनेजमेंट. काय ऑब्जेक्टिव्ह असतात बघा. फर्स्ट, disposal of human life suffered by human being during the calamity and release of the people. See, right now if you see in Uttarakhand, there is one disaster happened just in a last week. गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की उत्तराखंडमध्ये एक डिझास्टर झालं, एक आपत्ती आलेली आहे. त्या ठिकाणी एक हिमकडा, ज्याला आपण म्हणतो ना की आईसबर्ग, हिमकडा किंवा आईसबर्ग त्या ठिकाणी काय आलं, कोसळला. आणि ज्या ठिकाणी एक डॅम चालू होतं त्या ठिकाणी काही माणसं काम करत होती, सर्व माणसं त्यामध्ये वाहून गेली त्या चिखलामध्ये, पाण्यामध्ये. सेकंड, सप्लाय ऑफ इसेन्शियल कमोडिटीज ऑफ द पीपल टू रिड्यूस द इफेक्ट ऑफ डिझास्टर. व्हॉट आर द इसेन्शियल कमोडिटीज? सिंपल आहे, अन्न, पाणी. ओके, वॉटर अँड दी फूड आर द इसेन्शियल कमोडिटीज. आणि अजून बघायला गोष्टी असतात. देन थर्ड वन, द द रिस्टोर the human life in the region by creating reconciliation in disaster. माणसाचं जे जीवन विस्कळीत झालंय ते पुन्हा रिक्रिएट तुम्हाला करावं लागतं. रिहॅबिलिटंट डिझास्टर विक्टीम. डिझास्टर विक्टीम जे असतात, ज्यांची घरदारं सगळी उद्ध्वस्त झाली असतात, त्यांना पुन्हा तुम्हाला रिहॅबिलिट करावं लागतं, रिहॅबिलिटंट करावं लागतं. अँड द लास्ट वन इज considering protective measure in disaster. Such disaster will not reach in future and slope take care to reduce their intensity. Getting guys? समजतंय? परत रिपीट करतो बघा मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांना. आपत्ती व्यवस्थापनाचे उद्दिष्ट पहिलं तर काय, तर आपत्ती काळात मानवी समाजावर ओढवलेली जीवितहानी दूर करणे व त्यातून लोकांची सुटका करणे. तुम्ही आताच बघितलं असं उत्तराखंडमध्ये तो हिमकडा कोसळला, अनेक लोक अडकले. लोक म्हणजे जनरली कोण अडकलं त्याच्यामध्ये, जे कामगार होते ते अडकले, तर त्यांची एक तर हानी दूर करणे. आणि समजा काही लोक अडकले, त्यांनी त्याच्यातून काय करायची, सुटका करणे. आणि समजा एखादं म्हणतात ना, कोणी त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलं वगैरे असेल, त्यांच्या बॉडींची किंवा त्यांचे जे मृतदेह असतात त्याची सुद्धा व्यवस्थित विल्हेवाट लावणे. दुसरा महत्वाचा मुद्दा असतो की जीवनावश्यक वस्तूंची आपत्तीग्रस्तांना योग्य पद्धतीने पुरवठा करून आपत्तीची तीव्रता व आपत्तीनंतर येणारे दुःख दूर करणे. जीवनावश्यक वस्तू आहे, जसं अन्न आहे, पाणी आहे, बरोबर, लहान मुलं असतात त्यांना दूध वगैरे पुरवणं आहे. त्याचबरोबर समजा काही जनावर वगैरे आहेत तर त्यांना सुद्धा चाराची व्यवस्था करणं, अशा अनेक अनेक गोष्टी आपल्या ठिकाणी असतात. आणि आपत्ती हा जो शब्द आहे, ज्याला आपण डिझास्टर म्हणतो, त्याची व्याख्या खूप मोठी आहे. आता सध्या गेल्या वर्षापासून आपल्याकडे एक आपत्ती आहे, डिझास्टर आहे. कोणतं आहे सर्वांना माहिती आहे, कोरोनाचं. एक वर्ष झालं, पण कोरोना काही जायला मागं ना, वाढत चाललाय तो. एनिवेज, म्हणून आपल्याला ऑनलाईन परत यावं लागतंय. देन दुसरं झालं. तिसरं आहे की आपत्तीग्रस्त मानवी जीवनात पुन्हा सुरळीतपणा निर्माण करून त्या प्रदेशातील मानवी जीवन पूर्वस्थितीत आणणे. कारण लोकांची जी आयुष्याची घडी विस्कळलेली असते, बिघडलेली असते, ती पुन्हा आणणे, याला महत्व असतं. पुढे आहे आपत्तीग्रस्तांचे चौथा आहे आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने करणे. आणि पाचवा आहे की आपत्तीवरील संरक्षणात्मक उपाय योजून भविष्य काळात अशा आपत्तींची झळ पोहोचणार नाही, किंवा जरी झाली तरी त्याची तीव्रता कमी पोहोचेल याची काळजी घेणे. म्हणजे आपत्ती आली तरी त्याची काळजी घेणे किंवा पुन्हा होऊच नये, हा महत्वाचा उद्देश असतो. गेटिंग? ना. सो डिझास्टर मे बी मायनर और मेजर. लक्षात घ्या, डिझास्टर बी मायनर और मेजर. मायनर म्हणजे काय, छोटस, आणि मेजर म्हणजे मोठा. शॉर्ट टाइम और लॉंग टाइम. कधी कधी थोडा वेळ सुद्धा डिझास्टर राहू शकतं, तर कधी कधी एखादं डिझास्टर आहे, एखादी आपत्ती जास्त वेळ सुद्धा राहू शकते. जसं कोरोना, वर्ष झालं तरी कोरोना काय जायला मागत नाहीये. राईट, मागत नाही म्हणजे लोक त्या सावधत नाही, असं वाटायला लागलं आपल्याला आता. बिकॉज पीपल आर नॉट फॉलोइंग द रूल्स अँड देअरफॉर वी ऑल आर फेसिंग द प्रॉब्लेम्स बिकॉज ऑफ दॅट. लोक नियम पाळत नाही, त्यामुळे बाकीच्या सर्वांना त्याचा प्रॉब्लेम होत आहे. It should be overcome, and effective disaster management is necessary for it. There is close relationship between disaster management and public participation. लक्षात घ्या, जसं आपण मी तुम्हाला आता सांगितलं की
डिझास्टर मॅनेज करायचं असेल, वी मस्ट हॅव अ पब्लिक पार्टिसिपेशन. लोकांचा सहभाग हवा. बिकॉज एव्हरीथिंग इज डिपेंडंट अपॉन पीपल. लोक कसे वागतात हे सर्व त्यासाठी सर्व गोष्टी अवलंबून आहेत. इफ पीपल आर रेडी टू फॉलो एव्हरीथिंग अँड पीपल हेल्प, देन वी कॅन have a management of any type of disaster. Disaster management is either prevention of disaster or making arrangements to face it, or at least achieve the abilities to face it. समजतंय? डिझास्टर होऊ नये म्हणून सुद्धा काळजी घ्यावी लागते, आणि झालं तरी सुद्धा काय करायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. बघा, आपत्ती लहान असो वा मोठी असो, आपत्ती लहान असो मोठी असो, लक्षात घ्या, आपत्ती कशी असेल, छोटी असेल किंवा मोठी असेल. आता एखाद्या एखादं घर आहे, त्या घरामध्ये जर काही समजा काही दुर्घटना घडली, काही झालं, होऊ शकतं, होऊ नये पण होऊ शकतं, ते एखादी छोटी आपत्ती. पण एखाद्या चाळीमध्ये, एखाद्या बिल्डिंग मध्ये किंवा काही असेल तर ती मोठी असते. आणि हे जे दोन शब्द आहेत, लहान मोठे, हे तुलनात्मक शब्द आहेत, लक्षात घ्या. एखादी गोष्ट तुमच्यासाठी लहान असेल पण दुसऱ्यासाठी ती मोठी असू शकते. तर या तुलनात्मक गोष्टी असतात, लक्षात घ्या. अल्पकालीन असो व दीर्घकालीन. अल्पकाल म्हणजे कमी काळ टिकणारे असो किंवा दीर्घकालीन. आता अल्पकाल जसं बघा, भूकंप अल्पकाळ येतो, पण आता जो कोरोना आला हा दीर्घकाल झाला. जवळजवळ 1 वर्ष झालं हा कोरोना काय आपला पाठलाग सोडत नाहीये. लोक त्याला सोडत नाही की काय असा प्रश्न पडलाय. त्यावर मात करणे महत्वाचे असते, आणि त्यासाठी तुम्हाला काय हवंय, आपत्तीचं व्यवस्थापन प्रभावी पाहिजे आणि परिणामकारक असणे गरजेचे आहे. लोकसहभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यांचं जवळचं नातं आहे, फार जवळचं नातं आहे. तुम्हाला मगाशीच म्हटलं मी की पीपल पार्टिसिपेशन, ज्याला लोक सहभाग म्हणतात, आणि आपत्ती व्यवस्थापन. कारण लोक जोपर्यंत स्वतःहून पुढे येत नाही किंवा स्वतःहून मदत करत नाही किंवा स्वतःहून रूल फॉलो करत नाही, थोडक्यात तोपर्यंत तुम्हाला या गोष्टी म्हणजे कुठलंही आपत्तीचं व्यवस्थापन करणं कठीण पडतं. आपत्तीला टाळणे सगळ्यात महत्वाचं आहे की आपत्ती होऊच नये. लक्षात घ्या, आपत्ती होऊच नये हे महत्वाचं असतं. पण समजा आपत्ती आली तर त्या आपत्तीला तोंड देण्यासाठी तुम्हाला योजना तयार कराव्या लागतात, आणि त्यासाठी तुम्हाला क्षमता मिळवावी लागते. याला म्हणतात आपत्ती व्यवस्थापन. हे झालं याचं डेफिनेशन किंवा व्याख्या. आपत्ती व्यवस्थापनाची डेफिनेशन किंवा व्याख्या. जी मुलं आता झालेली आहेत, टेन्शन घेऊ नका, जास्त काय आपलं शिकून झालेलं नाही. हा पहिलंच पण आपण सुरू केलेलं आहे. So disaster is a very fast process. Lakshya, disaster is very fast process. In fact, it is an accident. It is accident. What shall we do in such situation? How can we protect ourselves, our belongings, and animals? Right. In case of disaster management, there should be an attempt to minimize the losses. Disasters are never planned, but losses due to it can be prevented in a planned manner. लक्षात घ्या, डिझास्टर किंवा एखादी आपत्ती एकदम येत असते आणि त्यामुळे आपण गोंधळून जात असतो. लक्षात घ्या, जसं कोरोना अचानक आला, आपल्याला स्वतःला काही सुचलं नाही काय करावं काय नाही करावं. पॉसिबिलिटी नव्हती, परंतु खूप मोठ्या प्रमाणात कोरोना आला, वाढला, आणि त्याच्यामुळे आज आपण खूप कठीण परिस्थितीत सगळेजण आहेत. सगळे म्हणण्यापेक्षा काही जण आहेत. तर आपत्ती एक जलद प्रक्रिया, लक्षात घ्या, खूप रॅपिड आहे, जलद आहे. म्हणजे अपघात असतो, जसं अपघात एखादा कधी होईल ते सांगता येत नाही, तसं ही एखादी आपत्ती कधीही सांगता येत नाही. अशा आपत्ती वेळी आपण काय करावे हा मोठा प्रश्न. तुमचं स्वतःचं रक्षण तुम्हाला करायचंय, मालमत्तेचं रक्षण करायचंय, तुमची जी काही प्रॉपर्टी असेल, आणि तुमच्यासोबत काही प्राणी असेल. जसं शेतकरी व्यक्ती आहे, विचाराकडे विचार म्हणजे ज्या व्यक्तीला अशी आपत्ती सहन करावी लागते त्या व्यक्तीचं म्हणतं, तर त्यांना त्यांच्या प्राण्यांचं संरक्षण करावं लागतं. हे सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्ती जर ओढवल्यानंतर प्रथम त्या आपत्तीमुळे होणारे नुकसान कमीत कमी कसे होईल या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. नुकसान तर होईल मान्य आहे, परंतु ते कमीत कमी कसं करता येईल हा आपल्याला प्रश्न, हा आपण काय करू शकतो त्याच्यावर आपण थोडा विचार करू शकतो, आणि लोक त्याचा विचार करतात. आपत्ती या नियोजित असतात का? नाही. एखादी आपत्ती कधी येईल आपल्याला सांगता येत नाही, परंतु जर आपण योजना आखली आणि प्रयत्न केले तर त्याचं निवारण होऊ शकतं. लक्षात घ्या, काय होऊ शकतं, निवारण होऊ शकतं. हे एक लक्ष ठेवलं पाहिजे. बिकॉज डिझास्टर इज समथिंग अनप्रेडिक्टेबल, पण डिझास्टरमुळे होणारे प्रॉब्लेम्स आपण थोडेसे सॉल्व्ह करू शकतो, ते नीट प्लॅन केल्यानंतर. 2 प्रकारे बघायचे, प्री डिझास्टर मॅनेजमेंट अँड पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट. राईट. प्री म्हणजे आधी, पोस्ट म्हणजे नंतर. लक्षात घ्या, प्री म्हणजे एखादी घटना घडायच्या आधी, आणि पोस्ट म्हणजे एखादी घटना घडल्यानंतर.
Yes, everyone. Anish is saying hi to everyone. Anish, Bala, it's not the time to say hi to anyone, please. Chalo. So, disaster management is achieving or time to time improving the ability to face the disasters through scientific and careful observations and analysis of data. ही पण एक definition सांगू शकतो. For example, preparing the action plan through study of various aspects. कोणकोणते aspects आहेत? There are studies various aspects like preventive measures, rehabilitation, and reconstruction. Executing that plan is nothing but management of disaster. Disaster management can be divided into two parts. लक्षात घ्या कोणते पार्ट्स आहेत? प्री मीन्स बिफोर, पोस्ट मीन्स आफ्टर. म्हणजे एखादी घटना घडायच्या आधी काय करू शकतो आपण आणि घटना घडली समजा वॉट झालं तर काय करता येईल आपल्याला हे आपल्याला समजलं पाहिजे. बरोबर सांगतो बघा. सी सायन्स इज अ सब्जेक्ट इफ यू बघा तुम्ही सगळे सेमीची मुलं आहात माझ्या मते आणि तुमच्यापैकी काही मुलं टोटल इंग्लिशची आहेत आणि काही मुलं मराठीची आहेत. सो व्हॉट आय एम प्लॅनिंग की जर तुम्हाला मी थोडंसं सांगितलं तर त्यामुळे होईल का की यू विल अंडरस्टँड द सब्जेक्ट व्हेरी वेल. तर आपत्कालीन व्यवस्थापन म्हणजे शास्त्रीय काटेकोर निरीक्षणाने व माहितीच्या पृथक्करणाने आपत्तींना सामोरे जाण्याची क्षमता मिळवणे व त्यात वेळोवेळी काय करणे वाढ करणे. जसे की समजा एखादी आपत्ती प्रतिबंधक योजना आहे, निवारण, पुनर्वसन, पुनर्निर्माण अशा अंगांचा विचार करून त्याचा कृती आराखडा तयार करणे, या सर्व गोष्टींची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन. जसं आता बघा आता आपण आपल्या राज्य सरकारने किंवा आपल्या केंद्र सरकारने ज्या कोरोनाच्या बाबतीमध्ये जे काही केलं ते सुद्धा एक प्रकारचं डिझास्टर मॅनेजमेंट होतं. त्यानंतर मध्ये तुम्हालाही माहित असेल की आपल्याकडे एक निसर्ग नावाचं चक्रीवादळ मध्ये आलं आपल्या कोकण किनारपट्टीवर धडकलं होतं. तर त्यामुळे सुद्धा बरंच नुकसान झालं होतं. ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी त्याच्या सुद्धा आधी आपण काय केलं काय नाही केलं हे सगळं त्याचा प्रकार आहे. तर आपत्तीपूर्व व्यवस्थापन म्हणजे काय तर प्री डिझास्टर मॅनेजमेंट एखादी आपत्ती येण्याच्या आधीचा काळ आणि आपत्ती पश्चातचा अर्थ काय होतो एखादी घडून गेल्यानंतर येणारी व्यवस्थापन. प्री आणि पोस्ट लक्षात घ्या प्री आणि पोस्ट. जर तुमच्याकडे पुस्तक असेल गाईज प्लीज ओपन द टेक्स्टबुक आणि टेक्स्टबुक मध्ये तुम्ही लक्ष द्या म्हणजे काय होईल तुम्हाला स्क्रीनवर जास्त पाहायची गरज पडणार नाही. नसेल तर लक्ष द्या स्क्रीनवर पण मला वाटतं सगळ्यांकडे टेक्स्टबुक आहेत. चलो pre-disaster management. This includes the complete preparation and planning to face any type of disaster for that purpose. Okay, for that purpose काय करायचं आहे फर्स्ट आयडेंटिफाईंग द प्रो डिझास्टर एरिया. जसं तुम्हाला मी एक्झाम्पल सोपं उदाहरण सांगतो बघा. सोपं एक्झाम्पल आहे निसर्ग चक्रीवादळ. आता आपल्या हवामान खात्याने आपल्याला निसर्ग जे चक्रीवादळ आलं की जो निसर्ग सायक्लोन वगैरे होता दे हॅव गिवन की बाबा या पट्ट्यामध्ये म्हणतात ना ही आपली महाराष्ट्राची किनारपट्टी समजावून बघूया आणि हा आपला अरेबियन सी आहे अरेबियन सी आहे. तर बाबा कुठे कुठे येईल हे त्याने अंदाज सांगितला होता. मग आपण त्यासाठी आधीच तयार झालो होतो आणि आपली जी काही रेस्क्यू टीम असते किंवा जी आपल्याकडे रिझर्व्ह फोर्स वगैरे असते ती आपण तयार करून ठेवली होती. सो वी हॅव आयडेंटिफाईड द प्रो डिझास्टर एरियाज. कुठे कुठे होऊ शकतो. आपल्या मुंबईमध्ये आलं नाही सुदैवाने आणि आपल्या कल्याण भागात त्याचा काही परिणाम पडलेला नव्हता. आणि तुम्हाला कुठं तुम्हाला माहित असेल की दिस इज वेन द कोरोना वॉज देअर. बरोबर. नाव second, collecting the information about intensity of disaster and probable sites of disasters through predictive intensity maps and hazard maps respectively. हे आता तुम्हाला सांगितलं प्रिडिक्टिव्ह कुठे कुठे होईल अशी मॅप्स तयार करणं. हे करण्यासाठी आपल्याकडे वेगळी टीम असते आणि जनरली डू अ व्हेरी गुड जॉब फॉर दॅट पर्पज. खूप चांगल्या पद्धतीने ते कामं करत असतात. गेटिंग स्पेशल ट्रेनिंग फॉर डिझास्टर मॅनेजमेंट. आणि या व्यक्तींना जे काही व्यक्ती असतात यामध्ये इन्व्हॉल्व दे आर गेटिंग अ गुड ट्रेनिंग अ स्पेशल ट्रेनिंग त्यासाठी असते. इन्क्रीजिंग अवेअरनेस अबाउट डिझास्टर मॅनेजमेंट अमॉंग द जनरल पब्लिक थ्रू ट्रेनिंग प्रोग्राम्स मास मीडिया एटसेट्रा. पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट समजलं लोकांना सुद्धा ट्रेन करता आलं पाहिजे आणि पीपल मस्ट हॅव दी आयडिया अबाउट. कारण जनरली काय होतं प्रत्येक वेळेस अशी एखादी टीम पोहोचण्याच्या आधी तिथे लोक असतात दे मस्ट हॅव दी what do we say म्हणतात काय करता नाही कळलं पाहिजे की आपण अशा वेळेस काय केलं पाहिजे. यामध्ये कुठल्याही प्रकारच्या आपत्तीला तोंड देणे आपण म्हणतो आपत्तीपूर्व
बरोबर देण्यासाठी संपूर्ण तयार होण्यासाठी पूर्व तयारी करणे अंतर्भूत आहे. जसं तो आपण ऑलरेडी या गोष्टीचा एक अनुभव घेतलेला आहे आणि जसं तुम्ही मोठे व्हाल तसं तुम्हाला आणखी या गोष्टी माहिती पडतील. त्यासाठी काय केलं पाहिजे की आपत्तीग्रस्त किंवा आपत्ती प्रवृत्त किंवा आपत्ती प्रवण भूभागाची तुम्हाला ओळख करून घेणे गरजेचं आहे. जनरली बघा हे सायक्लोन्स वगैरे जे असतात ज्याला आपण निसर्ग चक्रीवादळ वगैरे म्हणतो याची आपत्ती कळते, पण तो कधी कधी आता जी मध्ये आपत्ती झाली जसं उत्तराखंडला हिमकडा कोसळला किंवा एखादा भूकंप याची माहिती पटकन मिळणं कठीण होतं. तसं दुसरा आहे प्रिडिक्टिव्ह इंटेन्सिटी मॅप. जसा इंग्लिशचे शब्द बघा, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की सायन्स इज द सब्जेक्ट, की तुम्हाला तो मराठी आणि इंग्लिश मध्ये दोघांमध्ये समजून घेणं आहे. प्रिडिक्टिव्ह इंटेन्सिटी मॅप द्वारे तुम्ही आपत्तीची तीव्रता समजू शकता. हजार्ड मॅप मध्ये आपत्तीच्या संभवनीय ठिकाणांची माहिती करून घेऊ शकता. आता वादळ आलं, कसं आलं, कुठं गेलं, काय गेलं याचं पूर्ण त्या दिवशी तुम्ही स्वतः घरात बसून अनुभव घेतला असेल किंवा म्हणजे अनुभव म्हणजे याच्यामध्ये बातम्यांमध्ये. आपत्ती व्यवस्थापनासाठी विशिष्ट पद्धतीचे तुम्हाला प्रशिक्षण घ्यावं लागतं. या लोकांना जे असतात डिझास्टर रिलीफ जी टीम असते, डिझास्टर मॅनेजमेंट टीम, त्यांना वेगळ्या पद्धतीचं काय दिलं जातं, प्रशिक्षण दिलं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर जी काही सर्वसामान्य माणसं असतात त्या माणसामध्ये सुद्धा आपत्ती व्यवस्थापन व निवारण याची जाणीव करून देणे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की ग्राउंड लेवलला सर्वसामान्य व्यक्तीच असतो एखाद्या आपत्तीच्या वेळेस, आणि जर त्यांना वेपन जर असं थोडं ट्रेन करून दिलं, म्हणजे पूर्ण नाही पण ऍटलिस्ट काही प्रमाणामध्ये, जसं आपण म्हणतो ना की आपल्याकडे एक फर्स्ट एड किट असते. फर्स्ट एड किट म्हणजे काय, तर अशी काही फर्स्ट एड किट म्हणजे तर म्हणतो आपण प्रथमोपचार पेटी. म्हणजे समजा एखाद्याला लागलं तर आपण त्याला साधा औषध वगैरे लावू शकतो. आपण डॉक्टर बनवू शकत नाही, पण आपण त्याला हेल्प करू शकतो तेवढ्या बाबतीमध्ये. तर त्यासाठी त्यांना सर्वस्तरीय प्रशिक्षण, प्रसार व्यवस्था, माहिती स्रोत उपलब्ध करून देणे आणि इतरांना माहिती देणे हे आपण त्या ठिकाणी करू शकतो. बरोबर. पुढे जाऊया. आता पोस्ट, व्हॉट इज द पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट. समजा झालीच आपत्ती एखादी, तर काय करायचं, बरोबर. एवढं करून सुद्धा जर एखादी आपत्ती आलीच, बरोबर, तर आपण काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. सो प्रोव्हाइडिंग ऑल टाइप्स ऑफ नेसेसरी हेल्प टू विक्टिम्स ऑफ डिसीज. सर्व मदत करणं त्यांना प्रोव्हाइड करायची आहे. पार्टिसिपेशन ऑफ प्रेफरेबली लोकल पीपल्स सेव्ड फ्रॉम द डिझास्टर इन अरेंजिंग द हेल्प टू विक्टिम्स. लोकांना लोकल जे असतात त्या ठिकाणचे ज्या लोकांना त्रास झालेला नाही त्यांना तुम्ही मदतीला घ्या. दॅट इज गुड थिंग. Then, quick establishment of help center. Different types of disaster need different types of control measures. लक्षात घ्या, प्रत्येक वेगळ्या जेवढे डिझास्टरचे टाईप आहेत तेवढे प्रत्येकाचे काय आहेत वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याला कंट्रोल कसं करायचं. Then categorization of the help material received from the control center, delivering the material to victims, and continuous review of the help. शेवटी तुम्हाला काय महत्वाचं आहे की बिंग ऑलवेज प्रिपेअर्ड फॉर डिझास्टर रेस्क्यू. लक्षात घ्या, तुम्ही सुद्धा विद्यार्थी आहात, जर तुम्हाला सुद्धा कधी विचारलं, बोलवलं गेलं, तर तुम्ही सुद्धा अशा ठिकाणी जाऊ शकता. काय दिलंय, आपत्तीच्या पश्चात पहिलं, आपत्तीनंतर एखादी आपत्ती आल्यानंतर आपत्तीग्रस्तांना प्राथमिक स्वरूपातील काय करणे, मदत करणे. प्राथमिक गरजांची पूर्तता. प्राथमिक गरजा तुम्हाला सांगितलं, अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा तर त्यांना ऑलरेडी त्या ठिकाणी नसतोच, परंतु बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या महत्वाच्या आहेत. औषधोपचार त्यांना झाले पाहिजेत, अनेक गोष्टी आहेत. वाचलेल्या स्थानिक रहिवाशांद्वारे मदत उभारण्यासाठी प्राधान्य देणे, कारण या स्थानिक लोकांना माहित असतं कुठे कोणती वस्तू आहे किंवा कोणते काय आहे, कसं आहे वगैरे वगैरे. आपत्तीनंतर अजिबात वेळ न गमावता एक नियंत्रण कक्ष निर्माण करणे. प्रत्येक प्रकारच्या आपत्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या नियंत्रण केंद्राची उभारणी करावी लागते. त्यानंतर नियंत्रण केंद्र जे असतं त्या ठिकाणी मदतीचे वर्गीकरण करणे. बरोबर, तुम्हाला माहित असेल एखादी मदत आपण पाठवतो तरी मदतीला सेपरेशन झालं पाहिजे, सेग्रिगेशन झालं पाहिजे. जसं कपड्यांची मदत वेगळी, अन्नधान्याची मदत वेगळी, त्याचबरोबर औषधाची मदत वेगळी, पैशांची मदत वेगळी वगैरे. आणि आपत्ती निवारणासाठी 24 तास कार्यक्षम राहणे. काय राहणं, 24 तास कार्यक्षम राहणे, ही सर्व गोष्टी याच्यामध्ये येतात.